सकाळी नाश्त्याला काय बनवायचं की ज्याने माझं वजन कमी होईल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. आता टेन्शन नाही, फक्त एकदा ही पावडर बनवून ठेवा. यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सगळं आहे, अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे तुमचं जबरदस्त वेट लॉस आणि फॅट लॉस होणार आहे. फक्त गरम गरम दूध घ्यायचं, त्यामध्ये 1 ते 2 चमचा ही पावडर टाकायची आणि ब्रेकफास्टला रोज हे प्यायचं. कसलाही डाएट एक्सरसाइज न करता फक्त 21 दिवस तुम्ही ही पावडर ब्रेकफास्टला घेऊन बघा. तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे तुम्ही बघू शकता, मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलाय आणि एकदम मंद आच केलेली आहे. तुम्ही इकडे जे आहे स्टील किंवा मग लोखंडी भांडे घेऊ शकता. शक्यतो अल्युमिनियमचं टाळा, असंच मी तुम्हाला सजेस्ट करेन. मंद आचेवरती आपल्याला हे गरम होऊ द्यायचंय आणि आता आपण यामध्ये राहिलेले सगळे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. तर चला, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप बघा. तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही 1.5x स्पीड वरती हा व्हिडिओ बघू शकता. तर चला, आपलं पॅन गरम झालंय. यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे, टेबल स्पूनने घेतले, पोह्याचा चमचाने घेऊ शकता, 2 चमचे फुटाणे. आता हे जे काही फुटाणे आहेत, हे याला मीठ नसलेले फुटाणे आहेत आणि हे सालासकट घ्यायचे. हे साल सुद्धा आपल्याला नंतर आपण काढून टाकणार आहोत. पण आता कसं पावसाळा चालू आहे, तर पावसामुळे थोडासा ओलावा त्याला आलेला आहे, म्हणून आपण हलकंसं गरम करून घेणार आहोत. म्हणजे हे जे काही याला सालपट आहे ते सुद्धा इझिली निघल्या जाईल. हे खूप इम्पॉर्टंट असतं बघा आपल्या बॉडीसाठी. आधी आपण हे मंद आचेवरती छान असं भाजून घेऊया. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फुटाणे विकत आणाल तेव्हा तुम्हाला विदाऊट सॉल्टेड वाले फुटाणे आणायचे आहेत आणि मंद आचेवरतीच करायचं, नाहीतर हे करपून जातील बघा. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, फायबर असतं, त्यामुळे आपलं एकदा खाल्लं ना की पोट बराच वेळ भरलेलं राहतं. वारंवार आपल्याला भूक सुद्धा लागत नाही. मेटाबॉलिझम सुद्धा वाढलं जातं आणि आपली जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करण्यास सुद्धा मदत करतं. तुम्ही सत्तू पावडर हे ऐकलं असेल, तर सत्तू पावडर जे असतं ते बाहेरून आणल्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये सुद्धा ही बनवू शकता. खूप जबरदस्त लागते. या पद्धतीने ही पावडर नक्की तुम्ही बनवून बघा. याच्यामध्ये जे आहे प्रोटीन असतं, त्यामुळे माहितीये का, आपलं वजन कमी करत असताना आपले मसल्स मजबूत राहतात, मसल्स लॉस होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जनरली ब्रेकफास्टमध्ये खाल्लं तर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रित राहतं आणि एकदम हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. आणि जर आपण फुटाणे खाल्ले ना, तर आपल्या रक्तातली साखरेची पातळी सुद्धा वाढत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना ग्लुकोज स्पाइक, तसं काहीच इथे होत नाही. आणि ज्यांना कोणाला म्हणजे शुगर आहे ना, त्यांनी तर हे नक्कीच त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, कारण त्यामुळे ते सहज वजन कमी करू शकतात. फायबर असल्यामुळे यामध्ये जर काही तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तो सुद्धा दूर होतं. आता हे छान प्रकारे भाजले, आता आपण हे काढून घेऊयात. आता लक्षात घ्या, हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय. अगदी हे आता गरम आहे, त्यामुळे मग हे सहज आपल्याला याचे जे साल आहे ते सहज वेगळे होतील आणि आपण याचे साल जे आहे ते काढून घेणार आहोत. आता आपण ही घरगुती सत्तू पावडर बनवतोय, त्यामुळे आपण काय करणार आहोत, यामध्ये अजून ज्या गोष्टी आहेत त्या ऍड करणार आहोत. त्यामुळे स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ बघा. मग गॅसची आच एकदम पूर्णपणे मंद ठेवायची आहे आपल्याला. आता बघा, गॅस इकडे मी सुरू केलेला आहे मंद आचेवरती. आता यामध्ये आपण टाकत आहोत 1 चमचा भरून भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा भरून आपल्याला टाकायच्या आहेत तिकडे सूर्यफूलच्या बिया. तुमच्याकडे खरबूजच्या बिया असेल त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि मंद आचेवरती आपल्याला हे मंद आचेवरती आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय. कुठेही गॅस मोठा करायचा नाही. बघा, यामध्ये आपण ज्या भोपळ्याच्या बिया टाकलेल्या आहेत यामध्ये फायबर, प्रोटीन खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. मेटाबॉलिझम वाढतं, कारण भोपळ्याच्या बियामध्ये झिंकचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्या शरीरातील जी मेटाबॉलिझमची क्रिया आहे ती खूप वेगवान होते आणि जी फॅट बर्न करायला मदत करते. आणि त्याचबरोबर छान अशी झोप सुद्धा लागते, ताण सुद्धा कमी होतं, कारण यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ऍसिड असतं, त्यामुळे चांगली झोप लागते. आणि त्याचबरोबर मॅग्नेशियमचा एकदम उत्तम स्रोत आहे. त्याचबरोबर सूर्यफुलांच्या बिया ज्या आहे यामध्ये व्हिटॅमिन ई आणि छान असे हेल्दी फॅट्स आहेत, त्यामुळे शरीरातील जे काही इन्फ्लामेशन आहे ते दूर करून पोटाची चरबी कमी करण्यास खूप मदत करतं. वजन कमी करण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला जर ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया नक्की खाव्यात. त्यानंतर यामध्ये भरपूर असं फायबर आहे. आपल्याला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तो सुद्धा दूर करतं. आता बघा, छान अशा भाजल्यात. आता आपण हे बंद करूयात. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सूर्यफुलाच्या बिया या हृदयासाठी खरंच खूप गरजेच्या आहेत, कारण यामध्ये जे फायटो स्ट्रेलॉस असतात ते आपल्या वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप मदत करतात. मंद आचेवरती बघा किती छान अशा भाजलेत. हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील.
तर आता हे छानपैकी भाजलं गेलेलं आहे, हे सुद्धा काढून घेऊयात. आता बघा हे फुटाण्यामध्ये टाकायचे नाहीत, कारण फुटाण्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत. दुसरी एक गोष्ट, आता बघा हे जेव्हा आपण भाजतो यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने सीड्स टाकू शकता, पण कंपल्सरी भोपळ्याच्या बिया तर तुम्हाला घ्यायच्या आहेत. जसं टरबूजच्या बिया वगैरे सगळ्या भेटतात, तर त्या सुद्धा तुम्ही इथे अर्धा-अर्धा चमचा जर तुमच्याकडे बियांचं प्रमाण जास्त असेल ते टाकू शकता, किंवा ऍडिशनल तुम्ही यामध्ये जवस वगैरे सगळं काही टाकू शकता. पण स्पेशली आपण ही सत्तू पावडर बनवते ती मी कधीतरी तुमच्या ह्याच्यात नक्की शेअर करेल की जवस वगैरे टाकून, पण यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने करतोय, जेणे की टेस्ट खूप चांगली लागेल. लहान मुलं सुद्धा जर त्यांना प्रोटीन पावडर तुम्हाला बनवायची असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही ही नक्की देऊ शकता. आता बघा या स्टेजला आपण काय करू शकतो, तर यामध्ये 2 चमचे म्हणजे जेवढे आपण फुटाणे घेतले तेवढेच आपण शेंगदाणे सुद्धा घेऊ शकतो. पण आपल्याला वेट लॉस करायचं आहे, तसं तर शेंगदाणे सुद्धा एनर्जी देतातच, पण आपण अजून हेल्दी व्हर्जन करतोय. पण ज्यांना कोणाला वेट गेन करायचंय त्यांनी सेम पद्धतीने सगळं फॉलो करायचंय. त्यात ऍडिशनल त्यांनी 2 ते 3 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. ही टिप नक्की लक्षात घ्या, ज्यांना वेट गेन करायचंय त्यांनी. आणि ज्यांना वेट लॉस करायचंय ते सुद्धा घेऊ शकतात, पण त्याच्यामध्ये कसं आहे, तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे मी तरी शेंगदाणे ऍटलिस्ट या स्टेजला अवॉइड करते आहे. त्यामुळे आपण फुटाण्यांचं प्रमाण जास्त घेऊ शकतो. तुम्हाला जेवढं फुटाण्यांचं प्रमाण घ्यायचंय तेवढं घेऊ शकता, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. घरच्या घरी हेल्दी पावडर आपण तयार करतोय. चला आता पुढचा कोणता पदार्थ भाजायचा ते बघूया. त्याला मी गॅस पुन्हा सुरू केलेला आहे, मंद आचेवरती आहे, आणि यामध्ये आता आपण लास्ट इन्ग्रेडियंट घालतोय. आता यामध्ये टाकायचंय मखाना. मखाना किती घालणार आहात हे बघा, अगदी थोडासा घालायचा आहे. यामुळे काय होतं की जसे मार्केटमधून आपण सत्तू पावडर आणतो किंवा एखादं प्रोटीन पावडर आणतो, तर त्याच्यामध्ये जो घट्टपणा येतो, तो घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये मखाना टाकतोय. तसं सत्तू पावडरने सुद्धा घट्टपणा येतो, पण मखानाची इम्पॉर्टन्स सुद्धा आपल्याला आपल्या बॉडीला मिळतात. म्हणजे पहिली गोष्ट तर यामध्ये कमी कॅलरीज आहे, त्यामुळे आपण शेंगदाणे घेतलेले नाहीयेत, यावेळेस आपण मखाना घेतलेला आहे. आणि मेन म्हणजे मखान्यामध्ये कमी कॅलरीज आहेत आणि फॅटचं प्रमाण एकदम एकदम कमी आहे. त्यामुळे आपली जी अतिरिक्त चरबी आहे ना, ती जमा होत नाही. त्याचबरोबर यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आहे, स्नायू मजबूत ठेवतं, त्यामुळे वजन कमी करत असताना आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा सुद्धा देतं. त्याचबरोबर फायबरचा उत्तम स्रोत आहे मखाना. फायबर जास्त असल्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही, क्रेविंग होत नाही, आणि आपण ओव्हर इटिंग टाळतो. त्याचबरोबर मखाना रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित करतो. साखर नियंत्रित राहिल्याने आपलं वजन सुद्धा फार जबरदस्त पद्धतीने कमी होतं, आणि मखाना शरीरातील हानिकारक म्हणजेच विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर टाकण्यास सुद्धा मदत करतो. मेटाबॉलिझम वाढतो. तर त्यामुळे आपण मखाना इकडे घेतलेला आहे. लक्षात घ्या, मखानाच्या ऐवजी इकडे थोडासा काजू न घेता फक्त बदाम घ्यायचा आहे. जे वेट गेन करतात त्यांनी यामध्ये काजू सुद्धा ऍड करू शकता, पण आता मी इथे कसलेच करत नाहीये, कारण बऱ्याच जणांना काजू बदाम सुद्धा खाल्लं की थोडंसं नाही का कॉन्स्टिपेशन वगैरे होतं. पण एकदम नॅचरल सत्तू पावडर आपण घरच्या घरी तयार करतोय. ही पावडर एकदा नक्की ट्राय करू बघा, खूप जबरदस्त रिझल्ट येतो. छान असं मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती भाजल्यामुळे काय होतं, तर याच्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते तर उडतंच, पण हे आतपर्यंत भाजलं जातं. त्यामुळे हा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आता ब्रेकफास्टला वेगळं असं करायची गरज नाहीये. एकदा बनवून ठेवलं की फक्त 1 चमचा टाकायचं आणि पिऊन घ्यायचं. जबरदस्त म्हणजे जबरदस्त रिझल्ट येतो. आता हे छान असं भाजून घेऊया. आता बघा सगळे भाजेपर्यंत हे छान असं थंड झालं, आणि आता हे जे आहे ते इझिली यामधले जे साल आहेत ते आता वेगळे होत आहेत, आणि आपल्याला हे व्यवस्थित साल बाजूला करायचे आहेत आणि वाकडून घ्यायचे आहे. आणि आता जे काही फुटाणे होते थोडेसे असे ओलसर वाटत होते ना, त्यामध्ये मॉइश्चर होतं, ओलावा आला होता, आता पावसामुळे तो सुद्धा गेलेला आहे. खूप छान बनती ही प्रोटीन पावडर. मला असं वाटतं मी पहिल्यांदा सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली होती, पण आता एकदम कमी याच्यामध्ये खूप सुंदर अशी हाय प्रोटीन पावडर आपण तयार करतोय. चला हे नीट करून घेते मी. चला आता आपली प्रोटीन पावडर रेडी आहे तयार करण्यासाठी. हे सगळं काढले, हे आता यामध्ये टाकले, आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला घ्यायचंय हे थंड झाली पावडर आपण जे भाजले ते, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचंय. आता याच्यामध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये तुम्ही अजून केसरच्या काड्या घालू शकता, पण यामध्ये मी आता वेलची पूड घालणार आहे. वेलची पूड घातल्यामुळे याला एक छान असा फ्लेवर सुद्धा येतो. माझ्याकडे पावडर करून ठेवलेली आहे त्यामुळे मी ती घालते. तुमच्याकडे वेलदोडे असेल तर तुम्ही आता इथे 1 ते 2 वेलची टाकायची आहे. आता आपण याची छानशी पावडर करून घेऊयात. फक्त पल्स मोड वरती करायचं, याची काळजी घ्यायची.
आता मी हे मिक्सरच्या भांड्यातून काढले आणि तुम्ही बघू शकता छान अशी पावडर तयार झाली. आता ही पावडर एक प्लेटमध्ये काढायची, थंड होऊ द्यायची आणि मग एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची. आता ही पावडर, आता पावसाळा आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एकदा फक्त हप्ताभर किंवा 15 दिवस पुरेल एवढीच पावडर बनवा. यामध्ये वेगवेगळे फ्लेवर सुद्धा आपण बनवू शकतो, जे मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आता ही पावडर बनवायची कशी, तर आता इथे दूध गरम होण्यासाठी ठेवायचं. हे कधी करायचंय तुम्हाला, ब्रेकफास्टच्या टाइमला करायचंय. सकाळी उठल्यावर वेट लॉस पावडर तुम्ही घेतली असेल किंवा मी तुमच्यासोबत जो टी शेअर केला तो घेतला असेल, त्यानंतर वर्कआउट केला असेल, वर्कआउट झाल्या झाल्या तुम्हाला ही पावडर प्यायची आहे. आता आपण हे छान असं कडक गरम करूयात. मग कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. दूध घ्यायचं आहे, लो फॅट मिल्क घ्यायचं आहे, जसं की गाईचं वगैरे असतं ते घेऊ शकता किंवा जर म्हशीचं दूध येत असेल तर आधी गरम करायचं दिवसभर, म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवायचं. सगळी सायवर आली की साय काढून घ्यायची आणि मग ते दूध तुम्हाला जे आहे ते घ्यायचं आहे. आता हे गरम करून घेऊयात आपण. चला आता हे व्यवस्थितरित्या गरम झाले. हे कसं बनवायचं तुमच्यासोबत शेअर करते. कपची साईज बघा मी ही घेतलेली आहे. तुम्ही कपची साईज जी आहे ती मोठी सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, 1 चमचा हे पावडर घ्यायचं, 1 ते 2 चमचा. कपची साईज जर मोठी घेतली तर प्रमाण 2 चमचे घ्या, 2 चमचा सफिशियंट होऊन जातं. त्यानंतर आपल्याला टाकायचंय गरम गरम असं दूध. आता यामध्ये गरम गरम दूध टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे छान पैकी याचा आस्वाद घ्यायचा आहे. आता बघा हे फक्त छान असं एन्जॉय करत सिप सिप करून प्यायचं आहे. खूप छान लागतं, खरं सांगते खूप छान लागतं. तुम्ही महागड्या 4-4 हजार 9-9 हजारच्या ज्या प्रोटीन पावडर घेतात त्याला हे मागं टाकतं. लहानांपासून वयोवृद्ध माणसं सगळे ही पावडर पिऊ शकतात. आता बघा ही घ्यायची कधी, तर ब्रेकफास्टला तुम्हाला ही घ्यायची आहे, बाकी कधी नाही. जो ब्रेकफास्ट तुम्ही घेताय त्यासोबत हे घ्यायचंय. यासोबत तुम्ही एक कोणतंही फ्रूट घेऊ शकता. पण हेच तुम्हाला एवढं फुलफिल राहणार आहे की विचारू नका. कसला डाएट एक्सरसाइज करायची गरज नाही. ब्रेकफास्टला फक्त हे घ्या. 21 दिवसात तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. याची टेस्ट अफलातून आहे, खूप सुंदर लागते. वाव. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आज हे चॅलेंज नक्की स्वीकारा. 21 दिवस ब्रेकफास्टला डेली फक्त 1 कप हा घ्या आणि मला तुमच्यात होणारा बदल 21 दिवसानंतर नक्की कळवा. तुमचं वजन किती आहे, किती किलो वजन कमी करायचं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सुचवा. चला भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.